नमस्कार मित्रांनो, मी नेहा कांबळे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण वेब डेव्हलपमेंटचा पहिल्या टप्प्याला सुरुवात करणार आहोत, तो म्हणजे HTML. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण HTML इंट्रोडक्शनबद्दल शिकणार आहोत. HTML म्हणजे काय, त्याचा उपयोग कशासाठी केला जातो, एडिटर्स, वेब ब्राउझर्स कोणकोणते, बेसिक फॉर्मॅट आणि वेबसाईट तयार करताना HTMLचे महत्त्व काय असणार आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. जर तुम्हाला वेब डेव्हलपमेंटमध्ये करिअर करायचं असेल तर HTML ही तुमची पहिली स्टेप आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग स्टार्ट करूया पहिल्या टॉपिकला. HTML म्हणजे नक्की काय? तर HTML इज अ हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. तर हायपरटेक्स्ट म्हणजे काय? हायपरटेक्स्ट म्हणजे एका वेब पेजवरून दुसऱ्या वेब पेजवर जाण्यासाठी लिंकच्या माध्यमातून जोडलेला मजकूर, त्याला आपण हायपरटेक्स्ट असे म्हणतो. जर एखादा वेब पेज आपल्याला एका वेब पेजवरून दुसऱ्या वेब पेजवर जे लिंक लागणार आहे, जे फॉर्मॅट लागणार आहे, त्यासाठी जो वापरला जाणारा शब्द आहे तो म्हणजे हायपरटेक्स्ट. मार्कअपचा अर्थ काय होतो? तो वेब पेजवरील मजकूर, एक्झाम्पल पिक्चर्स, पोस्टर्स, टायटल इत्यादी टॅगसाठी केलेली रचना म्हणजे मार्कअप. लँग्वेजमध्ये आपण एखादं वेब पेज कसं दाखवायचं हे सांगता यावं यासाठी लँग्वेजेस यूज करतात. तर हायपरटेक्स्ट ही एक अशी लँग्वेज आहे की ज्याचा यूज आपण वेब पेज क्रिएट करण्यासाठी करतो. HTML डिस्क्राइब्स द स्ट्रक्चर ऑफ वेब पेजेस, की त्याचा यूज आपण एखादं वर्णन देण्यासाठी किंवा एखादी पॅरेग्राफ लाईन आपल्याला द्यायची आहे किंवा अजून एनिथिंग त्याच्यामध्ये काही ॲड करता आलं तर ते आपल्याला वेब पेजमध्ये दिसण्यासाठी HTMLचा यूज, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तरी, वेब पेज क्रिएट करण्यासाठी केला जातो. तर नेक्स्ट बघा, व्हाय यूज HTML. व्हाय यूज HTML त्याचे काही 4 पॉईंट्स आहेत. तर इझी टू लर्न, शिकायला अगदी सोपी आहे. यूज सपोर्टेड बाय ऑल वेब ब्राउझर, सगळ्या ब्राउझरना अगदी इझिली सपोर्ट करते, त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. फॉर्म द बेस ऑफ ऑल वेबसाईट. HTML जर डेव्हलपमेंटमध्ये करिअर करायचं असेल तर HTML येणं ही पहिली स्टेप आहे वेब डेव्हलपमेंटची. तर त्यासाठी बेस असणार आहे HTML. वर्क्स विथ CSS अँड जावास्क्रिप्ट. CSS आणि जावास्क्रिप्टचं ही त्याच्यामध्ये वर्क असणार आहे, त्याच्यामध्ये रोल असणार आहे की त्याच्या मदतीने आपण वेब पेजचं स्ट्रक्चर स्टाईल करू शकतो आणि ते एडिट करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. जावास्क्रिप्टमध्ये याचा खूप मोठा रोल आहे. तर यासाठी HTML येणं गरजेचं आहे. तर नेक्स्ट बघा, HTML एलिमेंट. अँड HTML एलिमेंट इज डिफाइंड बाय अ स्टार्ट टॅग अँड एंड टॅग. टॅग नेम बघा, टॅग नेम आपण डिफाईन करू शकतो. इथे कंटेंट गोज टू हिअर, त्याच्यामध्ये कंटेंट आपण द्यायचं आहे. देन क्लोज द टॅग. तर एक्झाम्पल घेतलं हेडिंगचं. जर हेडरमध्ये आपण सपोज H1 दिलं तर त्याच्यामध्ये आपण टायटल लिहू शकतो H1चं जे आपल्याला द्यायचं आहे ते. देन क्लोज द टॅग. पॅराग्राफसाठी सुद्धा आपण P यूज करू शकतो. इथे त्या कंटेंटमध्ये आपण एखादा शॉर्ट लाईन पॅराग्राफ किंवा लॉंग लाईन पॅराग्राफसुद्धा घेऊ शकतो. देन क्लोज द टॅग. तर नेक्स्ट पहा, व्हॉट डू वी नीड टू स्टार्ट. तर HTML शिकायचं असेल तर त्याच्यासाठी काय गरजेचं आहे? तर बघा, एक टेक्स्ट एडिटर लागणार आहे जे आपण कोड राईट करणार आहे आणि एक वेब ब्राउझर लागणार आहे जे आपण आउटपुट डिस्प्ले करणार आहे. तर हे 2 गरजेचं आहेत HTML शिकण्यासाठी. तर बघूया टेक्स्ट एडिटर कोणते. तर टेक्स्ट एडिटर बघा, नोटपॅड++, व्हिज्युअल स्टुडिओ कोड, समलाईम टेक्स्ट. तर टेक्स्ट एडिटर म्हणजे काय? तर टेक्स्ट एडिटर म्हणजे असा एक प्रोग्राम आहे की ज्याचा वापर आपण टेक्स्ट, कोड आणि फोटोज किंवा व्हिडिओज किंवा इतर काही फाईल्स असतील तर त्याच्यासाठी यूज करतो. तसेच एडिट करण्यासाठी सुद्धा त्याचा यूज केला जातो, ते म्हणजे एडिटर्स. तर आपण नोटपॅड++, व्हिज्युअल स्टुडिओ कोड, समलाईम टेक्स्ट या तिन्हीवरही तुम्ही कोणतेही अप्लाय करू शकता. तर मोस्टली इझिली यूज करता येईल व्हिज्युअल स्टुडिओ कोड. तर ते खूप सोप्या अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये प्रोग्राम राईट करू शकतो आणि आउटपुट डिस्प्ले करू शकतो. देन नेक्स्ट बघा, वेब ब्राउझर फॉर HTML. यूजर टू डिस्प्ले वेब पेजेस कन्वर्ट्स इनटू व्हिज्युअल आउटपुट. तर वेब ब्राउझर म्हणजे काय? वेब ब्राउझर म्हणजे इंटरनेटवरील वेब पेज आणि वेबसाईट पाहण्यासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर आहे.
ब्राउझर्स HTML आणि जावास्क्रिप्टने तयार केलेले एक वेब पेज जे आपल्या स्क्रीनवर दाखवते. त्यासाठी वेब ब्राउझर वापरतो आपण. पॉप्युलर ब्राउझर्स बघा, तर पॉप्युलर ब्राउझर्स पहा, गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स, मायक्रोसॉफ्ट एज, सफारी. तर तिन्ही हे ब्राउझर्स HTMLसाठी सपोर्ट करतात आणि इझिली त्याच्यामध्ये आउटपुट आपल्याला दिसेल. तर तुम्ही अप्लाय करणार असाल तर तुम्ही मोस्टली क्रोमवरती किंवा मोझिलावरतीही करू शकता. देन नेक्स्ट पहा, फुल HTML बेसिक प्रोग्राम. डॉक्युमेंट टाईप HTML हा HTML फाईलचा डॉक्युमेंट असल्याचे सांगतो. HTML ही फाईल मुख्यतः टॅग रूटसाठी वापरली जाते. सर्व HTML कोड या टॅगच्या आत लिहिलेला असतो. देन हेड बघा, हेडमध्ये वेब पेजची जी माहिती ठेवली जाते, फॉर एक्झाम्पल टायटल, CSS लिंक, जावास्क्रिप्ट लिंक किंवा बूटस्ट्रॅपच्या लिंक इथे आपण पुटअप करू शकतो. तर त्यासाठी हेड टॅगमध्ये आपण यूज करू शकतो. देन टायटलमध्ये पहा, ब्राउझरच्या टॅबमध्ये दिसणारे जे वेब पेजचे नाव असते तर ते टायटलमध्ये आपण तर सांगू शकतो, देऊ शकतो टायटल. देन बॉडी बघा, जे इनपुटमध्ये आपण देणार आहे, वेब पेजला जे दिसणार आहे, जे आपण इनपुटमध्ये जे देणार आहे ते आपण वेब ब्राउझरमध्ये दिसणार आहे ते आपण इथं बॉडीमध्ये लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, हेडिंग दिलं इथं आणि माय पॅराग्राफ, हे हेडर आणि एक पॅराग्राफ घेतला आहे शॉर्ट लाईनचा. तर त्याच्यामध्ये ते इनपुट दिलं आहे ते आपल्याला ब्राउझरला आपल्याला आउटपुट असं दिसेल की हेडिंग आणि माय पॅराग्राफ. देन HTML क्लोज. तर अशा प्रकारे HTMLचा हा फुल फॉर्म बेसिक प्रोग्राम आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू.